वांग्याची भाजी बनवू का म्हटलं की घरातले नकोच म्हणतात। मग म्हटलं काय करावं बरं, अशी भाजी बनवूया की जेणेकरून घरातले सुद्धा सगळे आवडीने खातील। मग काय केलं, वांग्याचे काप करून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ टाकून दिले। हे वांगी छान अशी मिठाच्या पाण्यात भिजत आहेत, पण इकडे पेस्ट तयार करून घेतली। लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं मीठ पण टाकलं, थोडंसं पाणी टाकून याची थोडीशी दाटसर पेस्ट तयार करून घेतली। आणि ही दाटसर जी पेस्ट झालेली आहे ती मी वांग्याच्या फोडीनं लावून घेतली। एका वांग्याला मस्त अशी पेस्ट लावून घेतली आणि आपल्याला छान असं वरचं कुरकुरीत कोटिंग व्हायला पाहिजे म्हणून बारीक रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं मीठ पण टाकायचं, म्हणजे चव छान येते आणि असं कोटिंग छान करून घ्यायचं। आणि सगळ्या वांग्यांना अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि तव्यामध्ये काय करायचं, थोडंसं सॅलो फ्राय करून घ्यायचं, म्हणजे छान लागतं। अगदी घरातलेच काय तुम्ही सुद्धा आवडीने खाल आणि टिफिनला म्हणाल की मला रोज अशा पद्धतीचं वांगं बनवून दे, म्हणजे वांगी न खाणारे सुद्धा अशा पद्धतीचं वांगं खातील। तर नक्की बनवून बघा। कशी वाटली आजची वांग्याची रेसिपी ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि माझी रेसिपी नेहमी पाहत राहा।